दिव्याच्या परी तू. समाजातील तरुण वर्गांना आवाहन करताना कवी काय म्हणतो शब्दाकडे लक्ष असू द्या. दिव्याच्या परी तू जळणार केव्हा. भीमाच्या साच्यात ढळणार केव्हा. आताचे गीत सुफी अंगातलं गीत आपल्या समोर सादर होत आहे. यामध्ये बाबासाहेबांना आईची उपमा दिलेली आहे. कारण बाबासाहेबांनी या समाजावर या देशावर आईसारखी मायेची पाखर धरली. या तळागाळातल्या माणसाचं भलं कसं होईल एवढं स्वप्न उराशी बाळगून हा महामानव जीवन जगत होता. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. आपण केवळ कुटुंबासाठी जगतो, पण बाबासाहेब कुटुंबासाठी जगणारे नव्हतं. त्यांचं कुटुंब फार मोठं होतं. या देशातील तळागाळातील जनता त्यांचं कुटुंब. अशा या महामानवाला आदरांजली म्हणून सदर गीत सादर होत आहे. कृपया शब्दांकडे लक्ष असू द्या. सिस्टर ज्या ठिकाणी क्लासिकल अंगातली एखादी सुंदर पेशकश सादर करते, एखादा शेर सादर करतो, आपल्याला तो आवडला समजला तर आपण इथपर्यंत टाळ्यांचा प्रतिसाद अवश्य पोचवावा अशी आपणास नम्र विनंती आहे. हे काही मनोरंजनाचं गाणं नाही. हे केवळ बाबासाहेबांचा दैदिप्यमान इतिहास या तरुण पिढीला, आबाल वृद्धांना पुन्हा पुन्हा सांगण्यासारखं आहे म्हणून सांगावं असं वाटतं. म्हणून या कार्यक्रमाचा दर्जा केवळ मनोरंजनाचा नाही तर बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक घडामोडींचा हा धावता आलेख आहे. म्हणून आपण जाणीवपूर्वक हे सगळं श्रवण करावं बरं का, अशी आपणास विनंती आहे. सुरुवातीला समाज बांधवांना, समाजातील तरुणांना एक 4 ओळीच्या शेरांनी आवाहन केलेलं आहे की त्यांनी काय करायला पाहिजे. कृपया बंधूंनो शांततेने ऐकावं. फार सुंदर 4 ओळी आहेत. सिस्टर्सना विनंती करतो की त्यांनी आपल्या गायनाला प्रारंभ करावा. समाजातील तरुण वर्गांना आवाहन करताना कवी काय म्हणतो शब्दाकडे लक्ष असू द्या. दिव्याच्या परी तू जळणार केव्हा. भीमाच्या साच्यात ढळणार केव्हा. भीमा
जाधव बाबासाहेबांना आईची उपमा देताना म्हणतात, माहुली दिनांची तू, माहुली दिनांची तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई तू, माहुली दिनांची तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई तू, माहुली 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 दिनांची तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई तू. कशी होती ही माऊली? कृपया शब्दांकडे लक्ष असू द्या. तुझं माता म्हणू की माई, तुझं माता म्हणू की माई, तुझं माता म्हणू की माई, तुझं दात म्हणू की दाई, तुझं दात म्हणू की दाई, तुझं दात म्हणू की दाई. माझं शब्दच आठवत नाही, माझं शब्दच आठवत नाही, माझं शब्दच आठवत नाही. तुझं माय म्हणू की आई, तुझं माय म्हणू की आई, तुझं माय म्हणू की आई, आई माऊली दिनाची तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई तू. बाबासाहेबांसारखी आई, बाबासाहेबांसारखी आई जर आपल्याला लाभली नसती तर आपले काय हाल झाले असते. म्हणून कवी मिलिंद जाधव काय म्हणतात बघा, आई कुणा म्हणू मी, आई कुणा म्हणू मी, आई कुणा म्हणू मी, आई 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 कुणा म्हणू मी, आई कुणा म्हणू मी, आई सहा कमारी, आई सहा कमारी, आई कुणा म्हणू मी, आई सहा कमारी,
ही कहाणी. तू होतास पोशिंदा लाखाचा, तू होतास पोशिंदा लाखाचा आणि बाप होतास त्यांच्या बापांचा. बाजीला अमृताचा पार, बाजीला माय भिमाई तू, माय भिमाई तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई तू, मध्ये बसावाउली दिनाची तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई तू. जरा मुलाइजा फरमाइएगा. हमारे भारत के मशहूर शायर मुनव्वर राना साहब माँ के बारे में क्या कहते हैं, जरा गौर से सुनिएगा. वो कहते हैं, अंधेरे देख ले, अंधेरे देख ले, देख ले, देख ले, देख ले, अंधेरे देख ले, मुँह तेरा काला हो गया. ए अंधेरे देख ले, मुँह तेरा काला हो गया. मारे आँखें खोल दी, घर में उजाला हो गया. इस तरह झेंडा दिला आणि आपल्या राष्ट्रध्वजातही निळा रंग विराजमान आहे. म्हणून कवी मिली जाधव काय म्हणतात, निळा समंत आम्ही भाग्यवंत, निळा समंत निळी नितळाली तू, निळी नितळाली तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई पदम भगमरे बसावाउली दिनाची तू, दलितांचे आई तू, दलितांचे आई. एक क्लासिकल पेश आहे, म भ ग म रे सा रे नि सा 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 सा.
झोपटोनी दंड झोपटोनी दंड झोपटोनी दंड झोपटोनी दंड झोपटोनी दंड उभारिले खंड झोपटोनी दंड. बाबासाहेबांनी काय केलं बघा. तू मुरगळल्यास माना विरोधकांच्या तू मुरगळल्यास माना विरोधकांच्या आणि चीत केलेस धरणीला तू मुरगळल्यास माना विरोधकांच्या आणि चीत केलेस धरणीला तू शड्डू ठोकून उभा राहिलास. शड्डू म्हणजे मांडी. तू शड्डू ठोकून उभा राहिलास आणि पडविले पहिलवाना. झोपटोनी दंड उभारिले बंड झोपटोनी दंड रणमर्दानी तू रणमर्दानी तू दलितांचे आई दलितांचे आई परम भगवन सामावले दिनाची तू दलितांचे आई दलितांचे आई तू माहुली दिनाची 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 तू दिनाची तू दिनाची तू माहुली दिनाची तू